जय भोईराज. खालचं हे खालचे बसेल. सर्वप्रथम प्रमोद जगदेवराव श्रीनाथ यांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे त्यांना मी व माझ्या नंदानी परिवारातर्फे आणि माझ्या एखाद मदतीच्या ग्रुपतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बंधूंनो, आम्ही भाषणबाजी करण्याकरता किंवा काही मोठेपणा करण्याकरता आम्ही हे कार्य करत नाही. हे एक आमच्या रक्तामध्ये समाजसेवेचं जे बीज रोवलं गेलं, त्या बीजातून आम्ही काहीतरी समाजसेवे म्हणजे आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, या समाजाचं जे ऋण आहे हे फेडण्याचं छोटंसं कार्य आम्ही करत आहे. परंतु या कार्यामध्येही काही समाजकंटक आम्हाला खूप अडचणी निर्माण करत आहेत. परंतु आम्ही या अडचणीवर मात करून आम्ही पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आमचं समाजकार्य आम्ही करत असतो. आणि जिथेही आम्ही समाजकार्य केलं, जे मदत केली, ही मदत कुठं 30,000, कुठं 40,000, कुठं 20,000, परंतु 20,000च्या वरतीच आमचा आकडा असते. या केसमध्ये जेवढे लोकांनी आम्हाला विरोध केला, त्या विरोधाला आम्ही सुद्धा तोंड देऊन जास्तीत जास्त मदत गोळा करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नातून आम्हाला यशसुद्धा मिळालं. तर ही जी रक्कम आम्ही गोळा केली, ही रक्कम कोणत्याही समाजसेवी संस्थेने किंवा एक हात मदतीच्या संस्थेने एवढी महाराष्ट्रामध्ये कोणत्याच संस्थेने दिलेली नाही पीडित परिवाराकरता. ही पहिली रक्कम आहे की महाराष्ट्रातून 50,000 वरती आकडा गेला आहे, 54,000पर्यंत आकडा गेला आहे. हा ही पहिली रक्कम आहे काय. आणि आमची संस्था नाही, आम्ही म्हणजे रजिस्ट्रेशन नाही, काही नाही, पण आम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये रुजलेलं हे समाजसेवेचं बिरुद आम्ही डोक्यावर घेऊन चालत आहे. बंधूंनो, प्रमोद श्रीनाथ यांना 3 मुली आणि 1 मुलगा आहे, पत्नी आहे. हा कर्ता पुरुष होता. या कर्ता पुरुष गेल्यामुळे हा परिवार उघड्यावर आला. या परिवाराला आपण काहीतरी हातभार लावावं, सहकार्य करावं, हे आपलं कर्तव्य आहे. सर्व समाज बांधवांनी सहकार्य करायला पाहिजे. बहुधा जिथं घटना घडते त्या गावातून जास्तीत जास्त सहकार्य करायला पाहिजे, परंतु असं होत नाही. याची मात्र खंत वाटते माणसाला की बा असं का होत नाही. कसं आहे, ज्या गावातून घटना घडते त्या गावातून तुम्हाला सर्व परिस्थिती माहिती राहते किंवा याची परिस्थिती काय आहे. आपण मारवाडी बघा किंवा मुसलमान बघा, माळी बघा, पाटील बघा, हे लोक त्या परिवाराला पुढे नेण्याचे प्रयत्न करतात, सहकार्य करतात. आपण का करत नाही, आपण का मागे राहतो. अरे तुमचे 100 रुपये कुठं जात नाहीत. पान खाऊन तुम्ही एका दिवसामध्ये 100 रुपये कमावता. दारू पिता तर 200 रुपयाची एक क्वार्टर पिता तुम्ही लोक, आणि आपल्या समाजाला 100 रुपयाची मदत करू शकत ना काय. तर हे कुठंतरी आपण समजून घ्यायला पाहिजे. आपल्या समाजाला कुठं अडचणीत आला त्या समाजाला पुढे न्यायचा आणि त्यातून काढण्याचा हे केला पाहिजे, विचार केला पाहिजे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर